नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर येथे संरक्षित पाकड माशाची विक्री, वन विभागाची धडक कारवाई. कोल्हापूर करवीर वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार वनक्षेत्रपाल करवीर यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकाने कोल्हापूर फुलेवाडी रिंग रोडवरील फ्रेंडशिप फिश कंपनी येथे छापा टाकला. तपासणी दरम्यान या ठिकाणी पाकड संरक्षित मासा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचं आढळलं. या प्रकरणी वनरक्षक करवीर यांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये आरोपी म्हणून सुनील विनोद सातपुते, राहणार एडे मच्छिंद्र, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांचे नाव नोंदवण्यात आलं आहे. या प्रकरणी पुढील तपास उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक वनी कॅम्प विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी करवीर, नंदकुमार नलवडे, वनपाल करवीर, सागर कोळी, वनरक्षक करवीर, ओमकार भोसले, विलास कोलप, महादेव कुंभार, विदेश तांबारे, पशुवैद्यकीय अधिकारी वन विभाग कोल्हापूर डॉक्टर संतोष वाळवेकर, मानंद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी हे पुढील तपास करत आहेत. दुर्मिळ समुद्री जीवाची अवैध विक्री ही पर्यावरणीय समतोलासाठी घातक ठरत आहे. अशा प्रकरणात कठोर कारवाई करूनच या गैरप्रकारांना आळा घालता येईल, असं मत वन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. इंस्टाग्रामवर रील्स व्हायरल. पाकड मासा विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी बुधवारी फुलेवाडी येथील फ्रेंडशिप फिश कंपनीवर वन विभागाकडून कारवाई करण्यात आली. दरम्यान मंगळवारपासून या कंपनीच्या इंस्टाग्रामवरील पेजवर या माशाची विक्री करण्यात येणार असल्याची रील्स कंपनीकडून व्हायरल करण्यात आली. मात्र या माशाची विक्री व्हायच्या आत वन विभागाने तत्परता दाखवत कारवाई केली.